नमस्कार. क्रांतिभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. अंबड तालुक्यातील मोजे बारसवाडा हे गाव नेहमी कोणत्या न कोणत्या विषयावर चर्चेत असते. आज रोजी बारसवाड्यातील तरुणांनी आपल्या गावाचं नाव रोशन करत चांगल्या प्रकारे कार्यकिर्दी केल्यामुळे गावातील तरुणांचा आज बारसवाडा येथे सत्कार करण्यात आला. त्यामध्ये श्री कृष्णा घाडगे, पूजाताई शेळके, ॲडव्होकेट संदीप वाकडे, डॉक्टर शैलेश सावंत अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. आज रोजी बारसवाडा येथील तरुण श्री कृष्णा रामकिसन घाडगे यांची मुंबई हायकोर्ट न्यायालयामध्ये क्लास 1 अधिकारी, राजपत्रित अधिकारी, पर्सनल असिस्टंटपदी निवड झाल्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर PSI पूजाताई शेळके यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. ॲडव्होकेट संदीप वाकडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. डॉक्टर शैलेश सावंत MSc PhD दक्षिण कोरिया या मान्यवरांचा सत्कारमूर्तींचा सत्कार बारसवाडा येथील तरुणांनी केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश मांगडे सर, तर प्रमुख पाहुणेपदी करण मिटे, सरपंच खंडागळे, तसेच ॲडव्होकेट गौरव कापरे, चेअरमन अर्जुन गायकवाड, पोलीस पाटील माळकरी जगन्नाथ, रामकिसन सावंत, सुळे महाराज, डॉक्टर करण मिटे, नामदेव गायकवाड, सुभाष मांगडे तसेच मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच किसन गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सावंत यांनी मानलेले आहे. कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे नियोजन करून गावकऱ्यांनी युवकांना संदेश देण्यासाठी या सत्कारमूर्तीचा सत्कार करून गावातील तरुणांना एक वेगळा संदेश या तरुणांच्या माध्यमातून गावामध्ये दिलेला आहे. बारसवाडा तसेच पंचकृषीमध्ये या तरुणांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्रांतिभूमी मराठी न्यूज शिक्षण कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर मास्टर पण केलं आणि त्या दरम्यान मी MPSCची तयारी केली. तर मी एक परत सांगेन की अभ्यास खंड पडू देऊ नका. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, गावापर्यंत नंतर तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत जाता येईल तिथे चला, अभ्यास करा आणि कुठली तरी नोकरी, व्यवसाय काहीतरी तुम्ही मुलींना करू द्या. चला, त्यांना स्वावलंबी बनवा. सगळ्यांसमोर बोलताना थोडं जड जात आहे, पण मी खूप ठिकाणी बघते की मुलींचं शिक्षण 10वी 12वी पर्यंत होत आहे. कृपया माझं खूप कळकळीची विनंती की मुलींना शिकवा, त्यांच्यावर विश्वास ठेवायला तुम्ही हे करा. विश्वास ठेवल्यानंतर माझं असं चांगलं मत आहे की मुली पुढे जातात. त्यांना प्रोत्साहन दिलं की त्या वाईट मार्गाला किंवा जो आपण म्हणतो की त्याची पाऊल चुकतो त्याचं काही होत नाही. तुम्ही प्रत्येक वळणाला त्यांची साथ देत चला. आणि माझं म्हणजे यांनाही खूप जास्त विनंती आहे की मुलीला सपोर्ट करा. बाकी सांगण्यासारखं असं काही नाही आहे. संघर्ष माझा बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. माझ्या नातेवाईकांनी विशेष करून मामा लोकांनी खूप जास्त मदत केली आहे आणि वडील आई त्यांचं काही याच्यामध्ये हे नाही राहिले. म्हणजे ठीक आहे, जी गोष्ट झाली ती मी ॲक्सेप्ट केली, माझ्या कुटुंबाने केली आणि पुढे चाललो. तर असं काही घडत असेल तर आपण पुढे चालत राहा असं माझी विनंती आहे. आणि परत एकदा मी खूप खूप धन्यवाद देते की सगळ्यांनी खूप सामावून घेतलं, परत सत्कार ठेवला, सर्वांनी कौतुक केलं आणि त्याचं म्हणजे ऋण कुठेच खेळता येणार नाही आहे. कारण मी यापूर्वीही इथे येऊन गेली आहे, एक सत्कार झाला होता माझा, तेव्हाही मी हे सांगेल की परत सांगेल की मुलींना शिकवा, त्यांचा विश्वास ठेवा, त्यांना स्वावलंबी बनवा, त्यांना नोकरी व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्या. थँक्यू सो मच. की अपयश आलं तरी सांभाळून घ्या आणि त्यांना शिकवा. थँक्यू. आता तुमच्या सगळ्यांनी आणि मॅडमनी संकट आले तरी खचून जाऊ नका.